उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला। राजीनामा स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांना पाठवला। माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार। कोकाटेंची अटक वॉरंट घेऊन पोलीस मुंबईकडे रवाना। ठाकरे बंधूंच्या मुंबईतील काही भागातला जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। दहिसर, बोरिवली आणि चारकोपमधील 8 ते 10 वॉर्ड मनसेच्या वाट्याला, सूत्रांची माहिती। पीएमसी साठी भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमत। 150 जागांवर एकमत। पुढील 2 ते 4 दिवसात उर्वरित जागांवर होणार निर्णय। सेना भाजपची संयुक्त पत्रकार परिषद घेत माहिती। नवाब मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी सोबत देणंघेणं नाही। अमित साटम यांचं पत्रकार परिषदेत महत्त्वाचं वक्तव्य। पुणे काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान गद्दार लोकांना पक्षानं तिकीट देऊ नये, काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी अडवला सूर। विधान परिषदेत देखील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात। विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे किमान 8 आमदार आवश्यक। प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस अडचणीत। सातारा प्रकरणावर सुषमा अंधारेंचा पुन्हा गौप्यस्फोट। कारवाई झालेल्या भागात अद्यापही ड्रगची तस्करी सुरू। कालही 5 गणित छापा, अंधारेंचा दावा। नवी मुंबईमध्ये सिडकोच्या टेंडर्समध्ये घोटाळा। लाडक्या कंत्राटदाराला खुश करण्यासाठी नियमांची पायमल्ली। एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यात चाललंय तरी काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।